नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। मी दीपाली गरुड आज आपल्यासमोर परवा झालेल्या सैनिक स्कूल परीक्षेमधला मराठी विषयाचा भाषेचा जो पेपर आहे तो भाषेचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। तुम्ही आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ पाहिलेले असतील, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त क्वेश्चन आणि आन्सर हे दोनच गोष्टी बघायला मिळालेल्या असतील। तर आज मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर अचूक कसं येते याचं स्पष्टीकरण देणार आहे। तर चला बघूया आपण 6वी मराठी मीडियमचा भाषा विषयाचा पेपर। बघा तुम्ही इथं पहिला प्रश्न बघू शकता, रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली। इथे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, या वाक्यातील योग्य क्रियापद ओळखा। आता क्रियापद म्हणजे काय असतं, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय असतो, क्रियापद असतो। तर या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे सांगितली, म्हणून या वाक्यामध्ये येणारे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 सांगितली असे येणार आहे। त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, गुपित या शब्दाचा अर्थ शोधा। यांनी काय विचारलेला आहे, अर्थ। नाही तर त्यांनी समानार्थी शब्द विचारला, ना विरुद्धार्थी शब्द विचारला। अर्थ सांगा म्हणजे त्या शब्दाचा येणारा सारखा शब्द सांगायचा आहे। जर तुम्ही लहान म्हटला तर तो येऊ शकत नाही, प्राणी हाही बसणार नाही, गोष्ट येणार नाही, म्हणजे गुपित या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय येणार आहे, तर इथं तो येणार आहे रहस्य। तिसरा प्रश्न बघा, दंगा या शब्दाचा जोड शब्द सांगा। जोड शब्द सांगा म्हणजे काय, तर त्याला जोडीने येणारा शब्द असा एक घटक आहे मराठी व्याकरणामध्ये। जोडीने येणारा शब्द दंगा आणि काज होत नाही, दंगा आणि मस्करी होऊ शकत नाही, दंगा आणि दौलत होत नाही, तर इथे येतो दंगा आणि मस्ती। जर तुम्ही दौलतला जोडीने येणारा शब्द घेतला तर इथे येणार धन दौलत असा येणार आहे। म्हणून हे दोन पर्याय गेलेले आहेत। अचूक उत्तर इथं काय राहिलेलं आहे आपलं, तर इथं राहतो दंगा आणि मस्ती। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, प्रत्ययानुसार गटात न बसणारा शब्द शोधा। आता प्रत्यय कुठे लागतो शब्दाला, तर प्रत्यय लागतो शब्दाच्या नंतर लागतो आणि उपसर्ग जो लागतो तो उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतो। जर तुम्ही इथं चारही पर्याय बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की जो आपला पहिला पर्याय आहे तो आहे संसाधन, दुसरा पर्याय आहे तो आहे चमकदार, तिसरा कमीपणा आणि चौथा वेगळेपण। जर तुम्ही बघितला तर चौथ्या पर्यायामध्ये पण हा प्रत्यय लागलेला आहे, तिसऱ्यामध्ये पणा हा प्रत्यय लागलेला आहे आणि दुसऱ्या शब्दामध्ये दार हा प्रत्यय लागलेला आहे। म्हणजे हे तीनही शब्द एका गटामध्ये बसणारे आहेत आणि मग इथं प्रत्यय न येणारा शब्द कोणता राहिला, तर तो राहतो संसाधन असा शब्द राहतो। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गाव कशाने वेढलेले आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। वाक्याचे प्रकार कसे पडतात, अर्थानुसार, क्रियापदाच्या अर्थानुसार, वाक्याच्या रचनेनुसार असे वेगवेगळे प्रकार पडतात। तर वाक्याच्या रचनेवरून येणारे जे प्रकार आहेत त्या प्रकारामधला हा प्रश्न आपल्याला इथं काय केलेला आहे, तर अगदी सोपा प्रश्न इथे विचारलेला आहे, गाव कशाने वेढलेले आहे। जर तुम्ही पूर्ण वाक्य पाहिलं तर एकेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर काय आलेलं आहे, प्रश्नचिन्ह आलं, म्हणजे या वाक्यामध्ये काय विचारलेलं आहे, तर प्रश्न विचारलेला आहे। म्हणून हे वाक्य कसलं होणार आहे, प्रश्नार्थी वाक्य होणार आहे। नकारार्थी वाक्य होण्यासाठी वाक्यात काय लागतो, तर जी क्रिया दाखवलेली आहे त्या क्रियेचा नकार द्यावा लागतो। विधानार्थी होण्यासाठी त्या वाक्यामध्ये केवळ काळाचा बोध व्हावा लागतो आणि उद्गारार्थी होण्यासाठी त्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह यावं लागतं। पण इथं ह्या तीनही गोष्टी झालेल्या नाहीयेत, म्हणून हे जे वाक्य आहे या वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, प्रश्नचिन्ह आलं, म्हणून हे वाक्य काय येणार आहे, प्रश्नार्थी वाक्य। याच्यानंतर काय आलेलं आहे, तर याच्यानंतर येतो उतारा। आपल्याला कुठल्याही पेपरमध्ये असं नसतं की वरचं बघा आणि खाली उत्तर लिहा। एकमेव असा घटक आहे की उत्तरातलं उत्तर समोरच पाहायचं आहे आणि तुम्हाला शोधून ते सांगायचं आहे। मग हा जो उतार आहे या उतार्याचं जर तुम्ही वाचन काळजीपूर्वक केलेलं असेल किंवा तुम्ही जर आमचा पहिला व्हिडिओ पाहिलेला असेल तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये उतार्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे याच्यासाठी एक सुंदर सोल्युशन आम्ही दिलेलं होतं। त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की पहिल्यांदा काय वाचा, उतारा वाचा, उतारा वाचून झाल्यानंतर त्याच्या खाली दिलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न रीड करायचे असतात आणि प्रश्न रीड करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर हे शोधायचं असतं। मग आता इथं आपण उतारा न वाचता
डिरेक्टली काय करूया, याच्यावरचा पहिला प्रश्न घेऊया. दिलेल्या पर्यायामधून अचूक पर्याय निवडून रिकामी जागा भरा, असं इथं काय केलेलं आहे, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा जो उत्तर आलेला आहे हा एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित असणारा उत्तर आहे. त्यामुळे बरेचसे प्रश्न आपल्याला बघता क्षणी सुटतात असं वाटतं, पण उतारामध्ये याचं उत्तर हे वेगळंच आलेलं असतं. जर तुम्ही उतारा न वाचता याचं उत्तर जर लिहिलेलं असेल तर हे उत्तर तुमचं चुकण्याची दाट शक्यता इथे येऊ शकते. बघा, पहिला प्रश्न आहे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म टिंबटिंब येथे झाला. जर तुम्ही याच उतार्याची दुसरी ओळ वाचली, तामिळनाडूमधील रामेश्वरम इथं त्यांचा जन्म झालेला आहे, तर आपल्या लक्षात येतं की एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम येथे झालेला आहे. त्यालाच लागून लगेच दुसरी ओळ आहे, जिथे ते लहानाचे मोठे झाले त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे अध्ययन केले. आपल्याला जर बारकाईने तुम्ही खाली पाहिलेलं असेल तर हे दोनही शब्द पर्यायामध्ये आलेले दिसतात. बघा, रामेश्वरम पण दिसतोय आणि तिरुचिरापल्ली पण दिसतोय. आपण पॅरेग्राफ जेव्हा वाचतो तेव्हा वाचत असताना याला कधीही फोकस केलेला नसतो. डिरेक्टली आपण काय करतो की नाही, इथं मला काय दिसला मोठा शब्द तिरुचिरापल्ली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन झालेलं असू शकतं. त्यामुळे याचं अचूक जे उत्तर आहे हे अचूक उत्तर आहे रामेश्वरम. म्हणजे त्यांचा जन्म हा कुठं झालेला आहे, रामेश्वरमला झालेला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, उतार्याचा आधार घेऊन चुकीचे विधान ओळखा. म्हणजे काय करायचं असतं तुम्हाला, चुकीचं ओळखा म्हणजे यातली तीन जी विधाने येणार आहेत ही तीनही विधानं काय असणार आहेत, इथं अचूक असणार आहेत. तुम्हाला काय केलेलं आहे, उतार्याचा आधार घ्यायचा आहे आणि चुकीचं शोधायचे. म्हणजे त्यांनी दिलेल्या या चार विधानामधला कुठला घटक त्या उतार्यामध्ये आलेला नाही असा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. बघा, पहिलं विधान आहे याच्यामधलं 1998 मध्ये झालेल्या भारताच्या आण्विक चाचणीमध्ये डॉक्टर कलाम यांनी अतिशय महत्वाची भूमिका निभावली. दुसरं आहे, डॉक्टर कलाम हे भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. तिसरं विधान आहे, डॉक्टर कलाम यांनी 1991 मध्ये भारत रत्न पुरस्कार स्वीकारला. आणि चौथं विधान आहे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती होते. जर आपण पाहिलं तर बघा, ही तीनही विधानं मी तुम्हाला उतार्यामध्ये दाखवते. बघा, 1981 मध्ये आलेला आहे. 1998 मध्ये झालेल्या भारताच्या पोखरण आण्विक चाचणीमध्ये त्यांची भूमिका, हेही विधान इथं आलेलं तुम्हाला दिसतं. त्याच्यानंतरचं चौथं विधान काय आहे, हे 11वे राष्ट्रपती होते. तर एपीजे अब्दुल कलाम हे 11वे राष्ट्रपती म्हणूनच त्यांनी काय केलेलं आहे, तर काम पाहिलेलं आहे. आणि याच्यामधला अजून एक विधान कोणतं आहे, तर डॉक्टर कलाम यांनी 1991 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार स्वीकारला. डॉक्टर कलामांना 91 ला भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला नव्हता. हे विधान तुम्हाला इथं उतार्यामध्ये कुठेही सापडणार नाही. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर तुमचं काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे विधान इथं कुठेही असलेलं आपल्याला दिसत नाही. बाकीची तीनही उत्तरं आपल्याला काय होत आहेत, तर पर्यायामध्ये असलेली दिसतात. म्हणून या उतार्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येते, तर पर्याय क्रमांक 3 हे विधान उतार्यामध्ये कुठेही सापडत नाही. म्हणून हे अचूक उत्तर याचं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8, अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडणे म्हणजे काय, बरोबर पर्याय निवडणे. अचूक निवडा, चुकीचा निवडा, याच्यामध्येच विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला आहे. अचूक म्हणजे बरोबर असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. मग बरोबर विचारलेला आहे. मग इथं आपल्याला प्रश्न काय विचारला, संयुक्त राष्ट्र संघटनेने डॉक्टर कलाम यांच्या 79व्या जन्मदिवसाला टिंबटिंब म्हणून अधिकृतरित्या घोषित केलेला आहे. जर आपण उतार्याचा आधार घेतला तर आपल्याला शेवटच्या 2 ओळींमध्ये याचं उत्तर सापडतं. याचं उत्तर आहे 79व्या जन्मदिनाला जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून अधिकृतरित्या काय केलेले आहे, मान्यता दिलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक
8चं आपण अचूक उत्तर काय देणार आहे तर पर्याय क्रमांक 1 हे इथं काय करता येते, याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगता येते उतार्याच्या आधारे. उतार्यावरचे जे प्रश्न येतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही उतार्यामध्ये आलेलीच द्यायची असतात. मनाचं कोणतंही उत्तर तिथं सांगितलं तर तो घटक हा चुकीचा ठरला जातो. त्याच्यानंतर बघा 9वा प्रश्न आहे, शालेय जीवनातील प्रत्येक भागात ते एक उत्तम विद्यार्थी राहिले होते. आता इथं आपल्याला सिंपली क्वेश्चन विचारलेला आहे, उतार्यावर याला उत्तर घ्यायचंच नाहीये. तर प्रश्न काय विचारला, या वाक्यातील सर्वनाम ओळखा. सर्वनाम म्हणजे काय असतं रे, जो आपण नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. जर आपण हे वाक्य पाहिलं तर या वाक्यामध्ये ते हे सर्वनाम आलेलं आहे. मग जर तुम्ही पर्याय पाहिले तर पर्याय क्रमांक 1 हे या 9व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला काय करता येईल तर सांगता येईल. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 10वा, खालील पर्यायामधून उत्तम या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा. आता समानार्थी म्हणजे काय, तो प्रश्न सारखाच असला पाहिजे, त्या प्रश्नाचा येणारा अर्थ, त्या शब्दाचा येणारा अर्थ हा सारखाच असला पाहिजे, त्याला आपण समानार्थाचे असं म्हणतो. म्हणून जर इथं शब्द बघितला तर शब्द काय दिलेला आहे आपल्याला, उत्तम हा शब्द दिलेला आहे. उत्तम म्हणजे चांगला असतो. उत्तम म्हणजे काय असतो, चांगला. घाणेरडा हा त्याला विरुद्धार्थी शब्द येणार आहे. स्वस्त, महाग असा हा विरुद्धार्थी शब्द येऊ शकतो. उत्तर हा येणारच नाही. मग उत्तमला समानार्थाचा म्हणला तर तो काय येणार आहे, चांगला. म्हणून प्रश्न क्रमांक 10व्याचं अचूक उत्तर येणार आहे चांगला. बघा नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबरचा, अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी कंसातील शब्दाचे अचूक रूप ओळखा. आता जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे संदिग्ध मिळालेलं आहे की हा प्रश्न चुकू शकतो, याचे 2 पर्याय येऊ शकतात का याचं एकच उत्तर येऊ शकतं, अशी संदिग्धता मराठीचा एकमेव क्वेश्चन देत आहे. आणि याचं उत्तर जर आपण एक्सप्लेनेशन नुसार जर पाहिलं तर याचं उत्तर काय येऊ शकतं याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. बघा प्रश्न काय आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी कंसातील शब्दाचे अचूक रूप ओळखा. आता कंसात दिलेला शब्द काय आहे बघा, व्यक्ती आहे. मी विधान वाचते, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्ती घेऊ शकता. बघा क्रियापद जर तुम्ही पाहिलं तर काय दिलेलं आहे, शकता दिले. त्याचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्ती घेऊ शकता. आपल्याला व्यक्ती या शब्दाचं रूप बदलायचं आहे. जर तुम्ही म्हणला की इथं पर्याय क्रमांक 1 आहे, व्यक्ती अनुस्वार दिलेला आहे, तर मी विधान जर वाचलं, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्ती घेऊ शकता नाही, क्रियापदानुसार हा पर्याय चुकीचा येतो. का चुकीचा येतो, जर शकता म्हणलं, शक्यता दर्शवली तर येणारा जो कर्ता आहे तो कर्ता सुद्धा या विधानामध्ये चुकीचा असलेला दिसतो. मग इथं क्रियापद काय यायला पाहिजे होतं, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्ती घेऊ शकतात असं इथं क्रियापद जर असतं तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक आलं असतं. या 2 पर्यायामध्ये संदिग्धता आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. जर मी 2 वापरला ह्याच्यामध्ये बघा, दुसरा पर्याय काय आहे, व्यक्तींकडून. क्रियापद काय आहे माझं, शकता आहे. मला क्रियापद बदलायला परवानगी नाही. जर मी विधान केलं, त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ञ व्यक्तींकडून घेऊ शकता, तर माझा अचूक पर्याय हा 2च येणार आहे. तुम्हाला काही व्हिडिओमध्ये हे उत्तर आलेलं आहे, काही व्हिडिओमध्ये हे उत्तर आलेलं आहे. जर आपण कर्ता आणि क्रियापद यांचा सहसंबंध लावून त्या वाक्यात जर तो शब्द बदलून वापरला तर हेच उत्तर काय होऊ शकतं, अचूकरित्या तिथं येऊ शकतं असं मला वाटतं. बघा त्याच्यानंतर येणारा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा, लेखन नियमानुसार अचूक वाक्य कोणते आहे. आता आपला मराठीचा जर लेखन नियम घेतला तर कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद अशी काय आहे आपली लेखनाची पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनुसार जर आपल्याला यातलं अचूक वाक्य निवडायचं असेल तर बघा पहिला आहे, असतात वाघाच्या. असतात हे क्रियापद,
सुरुवातीला आलं म्हणजे हे लेखन नियमात बसत नाही. दुसरं विधान वाचा. इतर प्राण्यांपेक्षा ठसे वाघाच्या पावलाचे असतात. क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच यावं लागतं, इथं आलेलं नाहीये, म्हणून विधान क्रमांक 2 सुद्धा काय आला, चुकीचा आला. तिसरा वाचला. वाघांच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. तर इथं वाक्यामध्ये कर्ता हा सुरुवातीला आलेला दिसतो, क्रियापद हे वाक्याच्या शेवटी आलेले दिसतं, म्हणजे इथं माझा व्याकरणाचा लेखन नियम हा अचूकरित्या लागतो. म्हणून 12चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. बघा सेम क्वेश्चन नंतर आला की अचूक शब्द ओळखा. अचूक म्हणजे काय, चुकीचा नसणारा, बरोबर असणारा शब्द आपल्याला विचारलेला आहे. मग व्याकरण दृष्ट्या जर आपण बघितलं तर पहिला शब्द आहे सांस्कृतिक, हा काय झाला, चुकीचा झाला. दुसरं विधान आहे सांस्कृतिक, पर्याय क्रमांक 2, तर हा पर्याय आपला काय आहे, अचूक आहे. इथे जर बघितलं तर क ला उकार दिलाय, उकार नसतो तो, आपल्याला र हा या स्वरूपामध्ये इथे लिहायचा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. पर्याय क्रमांक 4 सुद्धा सेम कंडिशन मध्ये लिहिला म्हणून चुकीचा. आपला अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 सांस्कृतिक, असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. काय विचारलेलं आहे, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. जेव्हा तुम्ही काळ ओळखता तेव्हा काळ ओळखत असताना आपल्याला एक सिंपली कंडिशन असते की बाबा एक साधं असतं की क्रिया आज घडते, क्रिया काल घडली, क्रिया उद्या घडते. याच्यावरून आपण काय करतो, अगदी सोप्या पद्धतीनं काळ ओळखतो. आणि जर त्या वाक्यातली क्रिया तुम्हाला आज घडते, काल घडली का आत्ता घडते हे कळलं तर काळ तुम्ही ओळखू शकता. इथं वाक्य आहे आजी उभ्या आहेत. बघा शेजारी एक आजी उभ्या आहेत. आहेत म्हणजे ती क्रिया कधी घडली, आत्ता घडली. जेव्हा क्रिया आत्ता घडते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा नेहमी वर्तमान काळ असतो, त्यामुळे भविष्य काळाचा पर्याय गेला, भूतकाळाचा पर्याय गेला, पूर्ण भूतकाळाचा पर्याय सुद्धा गेला. याचं उत्तर येणार आहे साधा वर्तमान काळ. तुम्हाला वरचे राहिलेले जे काळाचे सब प्रकार आहेत ते सुद्धा इथं करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याच्यानंतर येतो प्रश्न क्रमांक 15. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. किती सोपा प्रश्न आहे बघा. त्यांनी विचारलेला आहे या वाक्यातलं अव्यय ओळखा. काय विचारलेलं आहे, अव्यय. अव्यय म्हणजे त्याच्यामध्ये बदल होणार नाही असा शब्द त्या वाक्यातला शोधून काढायचा आहे. उभयान्वयी अव्यय या घटकावर आपल्याला हा प्रश्न आलेला आहे. आणि जर मी बघितलं तर मी सर्वनाम आहे बदलणार, शाळेचं रूप बदलतं, इमारतीचं रूप बदलतं, पाऊल बदलतो, टाकले क्रियापद सुद्धा बदलतं. पण मी म्हटलं आणि, तर हा शब्द राम आणि श्याम, तो आणि मी, त्या आणि आम्ही बदलत नाही. म्हणून या वाक्यातलं अव्यय आहे आणि. कोणतं आहे, आणि. हे याचं अचूक उत्तर आपल्याला इथं सापडलेलं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. आपल्याला काय करायचं आहे, इथं रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. म्हणजे त्या जागी योग्य शब्द वापरून आपल्याला काय करायचं आहे, ते वाक्य, ते विधान अर्थपूर्णरित्या सांगायचं आहे. बघा अनुष्का चांगले यश मिळवलेस, शेवटी काय आलं, उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आपल्याला इथं त्या वाक्याला अनुसरून दिलेल्या 4 पर्यायामधला उद्गारवाचक शब्द वापरायचे. जर मी म्हटलं अरे रे चांगले यश मिळवले, अरे रे म्हणजे हा झाला शोकदर्शक. यश मिळवणे ही आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे शोकदर्शक येऊ शकत नाही. बाप रे हे आहे आश्चर्यदर्शक, त्यामुळे हे सुद्धा येऊ शकत नाही. थू याला मी तिरस्कारदर्शक म्हणतो. तिरस्कारदर्शक, इथं तिने तिरस्काराचं कार्य केलं का, नाही केलं. म्हणजे इथं आपण म्हणणार आहे शाब्बास अनुष्का चांगले यश मिळवलेस. म्हणजे याचं अचूक उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे 16व्याचं बरोबर उत्तर आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. 17 मध्ये आपल्याला विचारलेला आहे लिंग ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. आणि काय विचारलेला आहे बघा, कालवड या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. काय विचारला, पुल्लिंगी. पुल्लिंगी म्हणजे आता इथं काय आहे, 4 पर्याय बघा, खोंड, मोर, रेडा आणि ससा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हैस आणि रेडा असतो, हा पर्याय येणार आहे का, नाही. ससा आणि शशी नसते, हा पर्याय येणार का, नाही. मोर येणार का, नाही. मग राहिला काय रे, खोंड. कालवड आणि काय असते, खोंड असते, हा पुल्लिंगी. ती कालवड स्त्रीलिंगी शब्द, तो खोंड पुल्लिंगी शब्द, असं याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक
एक. त्यानंतरचा क्वेश्चन येतो 18 नंबरचा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द शोधा. आता आपल्याला प्रश्न विचारला विरुद्ध अर्थाचा, सारख्या अर्थाचा नाही. मग बघा काय आहे शब्द, मवाळ. मवाळला आदर येणार का, नाही येणार. किमान कमाल असतो, हा सुद्धा येणार नाही. मवाळ म्हणजे प्रेमळ असणारा, जहाल म्हणजे रागीट असणारा. मग याला अचूक उत्तर काय येणार आहे, जहाल येणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 18 बरोबर उत्तर आहे जहाल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, रिकाम्या जागी अचूक शब्द लिहा. आपल्याला वाक्य पुन्हा एकदा काय करायचंय, व्याकरण दृष्ट्या अचूकरित्या ते पूर्ण करायचं आहे. देशा टिंबटिंब सैनिकांनी प्राण अर्पण केले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देशासाठी सैनिकांनी प्राण अर्पण केले. ऐवजी म्हणजे हे किंवा ते, हा येणार नाही. नंतर म्हणजे पुन्हा येतो, हा सुद्धा येणार नाही. पेक्षा म्हणजे हा तुलनावाचक आला, इथं तुलना केलेली नाही. म्हणजे काय येणार आहे, देशासाठी सैनिकांनी प्राण अर्पण केले. म्हणजे अचूक उत्तर आलं 19व्याचं पर्याय क्रमांक 2 हे येणार आहे. नंतर बघा 20 नंबरचा क्वेश्चन, हा ही खूप सोपा क्वेश्चन आहे. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. रिपीट झालेला आहे क्वेश्चन, सर्वनाम ओळखा. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येणारा शब्द, त्याला काय म्हणणार आहे आपण, सर्वनाम असं म्हणणार आहे. आता इथे बघा शिक्षकांनी विचारताच त्याने सांगायला सुरुवात केली. त्याने म्हणजे कोण, समोर असणारा विद्यार्थी. विद्यार्थ्याचं नाव आलं का, नाही. त्याच्या ऐवजी मी काय वापरलं, शिक्षकांनी विचारताच त्याने सांगायला सुरुवात केली, नामाऐवजी आला. म्हणून इथं सर्वनाम काय होणार आहे, त्याने हे सर्वनाम होणार आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 20 अचूक उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 त्याने. त्याच्यानंतर बघा 21 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा. प्रश्न काय विचारले बघा, खालील वाक्यातील विशेष नाम ओळखा. इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गडबड केलेली आहे. खालील वाक्यातील विशेषण ओळखा आणि 99 100 पैकी 99 विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिलेलं आहे हुशार. हुशार हे विशेषणच आहे, पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा. विशेष नाम म्हणजे काय असतो, आठवड्याचे वार, सणांची नावं, ग्रहांची नावे, व्यक्तीचं ठेवलेलं नाव, यांना आपण काय म्हणतो, विशेष नाम म्हणतो. इथे व्यक्तीचं ठेवलेलं नाव किंवा एखाद्या मुलाचं नाव आलेलं आहे, कोणतं आहे ते, राकेश आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर तुमचं काय येणार आहे, राकेश येणार आहे. हुशार हे विशेषण आहे, विशेष नाम नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनी हे काळजीपूर्वक पाहायचं आहे की आपल्याला विशेषण विचारलेलं नाहीये, विशेष नाम विचारलेलं आहे. त्याच्यानंतर 22 नंबरचा प्रश्न बघा, केलेले उपकार जाणणारा. आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्यायचा आहे. इथं जो केलेले उपकार जाणतो तो कृतज्ञ असतो आणि जो जाणत नाही तो कृतघ्न असतो. म्हणून इथं काय येणार आहे, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. दरवेशी नाही येणार, दानशूर नाही येणार. जो अस्वलाचा खेळ करतो तो असतो दरवेशी. अधिक दान करणाऱ्याला आपण काय म्हणतो, दानशूर. इच्छिलेली वस्तू देणार कल्पवृक्ष असतं. आपल्याला इथं काय विचारला, केलेले उपकार जाणणारा. म्हणून याचं उत्तर आहे कृतज्ञ असं येणार आहे. 23 नंबरचा प्रश्न बघा, भाकरी या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. आता आपण रोज भाकरी खातो. एक असेल तर आपण तिला काय म्हणतो, भाकरी म्हणतो. अनेक असेल तर तिला काय म्हणतो आपण, भाकऱ्या म्हणतो. भाकर म्हणत नाही. बघा भाकर म्हणत नाही. भाकर हे अनेक वचन होत नाही. पोळ्यांचा संबंध आला का, नाही. चपात्यांचा आला का, नाही. हे दोन्हीही पर्याय ऑलरेडी तुमचे काय झालेले होते, कट झालेले होते. राहिलेले 2 पर्याय होते, एक होता भाकऱ्या, दुसरा होता भाकर. भाकर येऊ शकत नाही म्हणजे याचं अनेक वचन काय झालेलं आहे, तर भाकऱ्या हे अचूक उत्तर या प्रश्नाचं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24, जबाबदारी टाळणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार. म्हणजे आपल्याला इथं काय दिलेलं आहे, त्यांनी वाक्प्रचाराचा अर्थ दिलाय. आपण काय केलेला असतो, वाक्प्रचार पाठ केलेला असतो, अर्थ केलेला नसतो. प्रश्न बरोबर यांनी इथं उलटा विचारला. जबाबदारी टाळणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे. जबाबदारी टाळणे म्हणजे आपण त्या गोष्टीपासून पळ काढणे असा त्याचा काय असतो, अर्थ असतो. मग या अर्थाचा वाक्प्रचार मी इथं निवडणार आहे. घर डोक्यावर घेणे येणार का, नाही. खडे फोडणे येणार का, नाही. अंग काढून घेणे आणि आभाळ फाटणे.
आभाळ फाटणे म्हणजे खूप मोठे संकट कोसळणे. संकट कोसळले का? नाही. मी काय केलेली आहे? जबाबदारी टाळली म्हणजे त्या गोष्टीतून काय काढून घेतलं आपण? अंग काढून घेतलं. म्हणून 24व्याचं अचूक उत्तर असणार आहे जबाबदारी टाळणे म्हणजे काय आहे? अंग काढून घेणे. आणि यातला शेवटचा प्रश्न आहे 25 नंबरचा, तू गावाला येणार का? बघा पुन्हा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. याच्यावर वरती प्रश्न आलेला होता, परत एकदा हा प्रश्न आलेला आहे, फक्त वाक्य इथं बदललं. शेवटी प्रश्नचिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्हाच्या आत आला म्हणजे काय झालं? वाक्याच्या शेवटी जिथं प्रश्नचिन्ह येतं ते वाक्य काय असतं आपलं? तर प्रश्नार्थी वाक्य असतं. म्हणून याचं आपलं अचूक उत्तर येणार आहे प्रश्नार्थी वाक्य. ना इथं क्रियेचा होकार आहे, ना क्रियेचा नकार आहे, ना इथं काळाचा बोध होतो. केवळ इथं काय विचारलेलं आहे? तर प्रश्न आणि प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीनं ही जी आपण मराठीची 25 उत्तरं पाहिलेली आहेत, अचूकरित्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त वाक्यामध्ये दिलेल्या शब्दाचं जे रूप होतं ते रूप बदलून हा एकच मराठीमध्ये संदिग्ध प्रश्न होऊ शकतो तुम्हाला. तर त्या संदिग्धता राहणार नाही याची मी दक्षता घेतलेली आहे. तुम्हाला क्रियापद आणि कर्ता याच्यानुसार ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याच्याप्रमाणे आपली उत्तरपत्रिका चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.